नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय चवळीची उसळ किंवा चवळीची भाजी आणि अतिशय सोपी आहे, तेवढीच चविष्ट आहे। तर बघूया आपण त्यासाठी काय साहित्य लागेल। पण त्याआधी जर तुम्ही अजून माझे चॅनल सबस्क्राइब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक केल्यामुळे काय होईल, जेव्हा मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करेन त्याची बेल तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल आणि तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता येईल, तेवढीच पटकन करता पण येईल। त्यामुळे बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि असा सपोर्ट करत राहा। तर बनवूया आपण चवळीची भाजी। चवळीची उसळ करतोय आपण आणि त्यासाठी लागणारे आपल्याला चवळी। ही चवळी रात्रभर भिजवलेली आहे आणि हिला आपण पाणी काढून घेतलेलं आहे। मुळात ती स्वच्छ धुवून घेतली, तिला भिजवल्यानंतर निवडून घेतली तिला आणि आपण तिला आता पाणी काढून घेतलेलं आहे। 2 कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, हे सगळं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे। चिमूटभर हिंग, पाव चमचा जिरं, पाव चमचा हळद, मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा धणे जिरं पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून कांदा लसूण मसाला, मीठ चवीनुसार। आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटणसुद्धा लागणार आहे। मी 2 टेबलस्पून घेतलेलं आहे। तर याच्यासाठी काय केलं आहे, मी कांदा लांब पातळ चिरून घेतला, सुकं खोबरं 2 ते 3 टेबलस्पून सुकं खोबरं घेतलं। ह्यानं छान कांदा गोल्डन कलरवर भाजला, खोबऱ्याला पण गोल्डन कलरवर भाजलं आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून याचा छान एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे आपण। आणि ही आपल्याला चवळीच्या भाजीला दाटसर ग्रेव्ही येण्यासाठी आपल्याला वापरायची आहे। चवळी आपण प्रथम कुकरमध्ये उकडून घेणार आहोत। 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला। चवळी उकडून घेतली आहे मी आणि छान मऊ शिजली आहे। ही बघा, मस्त आहे बघा, एकदम मऊ शिजली। त्याला उकडण्यासाठी काय करायचं, आपण कुकरच्या भांड्यामध्ये चवळी घ्यायची। चवळीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घ्यायचं, चवळी बुडेल याच्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त घ्यायचं। ह्याच्यात किंचित मीठ घालायचं, अगदी पाव चमचा, आणि ह्याला कुकरमध्ये ठेवून खाली पाणी ठेवायचं आणि कुकरच्या डब्यामध्ये ठेवून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। जर चवळीवर आहे तुमच्या की ती कशी शिजते, तर कधी कधी 4 शिट्ट्यांमध्ये पण शिजते, नाहीतर 3 शिट्ट्यांमध्ये पण चवळी छान शिजते मऊ। तर मी ह्याला 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि ही आपण शिजवून घेतली आहे। आता आपण भाजी करायला घेऊया। कढईत ठेवली मी तापत आणि गॅस चालू केला आहे। याच्यात मी तेल घालणार आहे। मला याला छान तवंग येतो, आपल्या भाजीला, मला ते आवडतं। तर त्याच्यामुळे मी थोडंसं तेल जास्त घालणार आहे, म्हणजे 1 मोठा चमचा तेल अर्थात तुमच्या आवडीप्रमाणे कुठलंही वापरू शकता। मला शेंगदाणा तेल आवडतं। तापलं आहे, याच्यात मी जिरं घालणार आहे फोडणीला। जिरं तडतडायला लागले आणि याच्यात मी आता कांदा घालणार आहे। 2 कांदे मी बारीक चिरून घेतले। छानपैकी आपल्याला याची ग्रेव्ही तयार करायची आहे, त्याच्यामुळे हा कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा। छान लालसर रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत त्याला। कांद्याला थोडासा रंग बदलायला लागला कांद्याचा, तर याच्यात मी आता ही आलं लसूण पेस्ट घालणार आहे। व्यवस्थित आपल्याला ही परतून घ्यायची आहे। छान आपल्याला याच्यात अजून छान गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतणार आहोत कांदा, आणि मग आलं लसूणचं पण कच्चेपणा निघून राहिलेला आहे। याच्यात मी आता टोमॅटो पण बारीक चिरून घेतला, तोही घालणार आहे। अर्थातच टोमॅटो घातल्यानंतर आपण मीठ घालतो नेहमीप्रमाणे, तर मीठ घालायचं म्हणजे टोमॅटोला पण पाणी सुटेल। चवळीमध्ये आपण उकडताना अगदी पाव चमचा मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे आपण भाजीला असं मीठ त्याप्रमाणे घालणार आहे। आत्ताच मीठ घालून घेणार आहे मी, नंतर मीठ घालणार नाही आहे, कारण आपल्या ग्रेव्हीला मीठ व्यवस्थित लागेल।
टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आपल्याला. टोमॅटो आपला मऊसूद झाला आहे. अजून आपली ग्रेव्ही आरामात तयार होईल. त्याच्यात मी हिंग घालणार आहे, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणे जिरा पावडर, लाल तिखट 1 टीस्पून आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे मी 1 टीस्पून. त्यामुळे तिखटाचं प्रमाण आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. जरा तिखट भाजी हवी असेल तुम्हाला तर हे प्रमाण आपण कमी वाढवू शकतो. लहान मुलं खाणारी असतील तर प्रमाण कमी करा आणि मुलांनाही खाता येईल ही भाजी. व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला हे. याच्यातच मी आपण हा कांदा खोबऱ्याचा ओला मसाला जो केलेला आहे तो घालणार आहोत. आणि याला परतून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. त्याच्यामुळे छान खमंगपणा येतो. हा असा लागतोय खाली म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं. वाटीत आपण ज्या कांदा खोबरा घेतला होता, पातळ मसाला घेतला होता, त्याच्यात मध्ये हे छान शिजेल, एकजीव होईल. मिनटं परतून घ्यायचं आपल्याला हे. म्हणजे मस्त मसाले लागतील एकमेकांना, सगळ्यात ॲडजस्ट होतील ते. एवढ्या भाजीला पण छान लागते. आता यावेळेला मी आपण उकडलेली चवळी आहे ती घालणार आहे. मिक्स करून घ्यायची आपण चवळी सुद्धा याच्यात. आणि ही भाजी मीडियम फ्लेमवर मी 10 मिनटं शिजवून घेणार आहे. म्हणजे सगळे मसाले त्याच्यात एकत्र येतील. झाकण ठेवून आपण शिजवायचं आहे. 10 मिनटं झालीत, आपण भाजी शिजायला ठेवून झाकण काढणार आहे मी. मस्त रंग आला. एकदा ढवळूया. भाजी आपल्याला जेवढी घट्ट किंवा पातळ कशी हवी त्याप्रमाणे आपण करू शकतो. याच्यात थोडी मी कोथिंबीर घालणार आहे. एकदा मिक्स करून घेऊया. भाजी झाली आपली तयार आहे. गॅस बंद करणार आहे मी. आणि आपण आता ही गरम गरमच सर्व करायची आहे. ही अगदी भाकरी बरोबर, चपातींबरोबर किंवा फुलक्यांबरोबर कशाबरोबरही सुंदर लागते. तयार आहे आपली चवळीची भाजी किंवा चवळीची उसळ. छानपैकी कोथिंबीरने गार्निश करणार आहे मी याला. ही तयार आहे आपली गरमागरम सर्व करायला. तयार आहे आपली चवळीची उसळ किंवा चवळीची भाजी काही म्हणा. अतिशय सुंदर रंग आला आहे, थोडी सुंदर शिजली पण आहे आणि मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे. तुम्ही नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. तयार आहे आपली चवळीची भाजी. अतिशय सुंदर आणि पटकन होणारी आहे. जेवढा रंग अप्रतिम आला आहे तेवढी चवीला पण तेवढीच सुंदर आहे. नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि तुमचा अनुभव नक्की माझ्यापर्यंत पोचवा आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील. माझ्या रेसिपीना लाईक पण द्या, त्यांना शेअर पण असेच करत राहा. आणि तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. असेच आशीर्वाद देत राहा. हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.